बदलापूर काटई रोड येथील आनंदनगर परिसर सुदामा हॉटेल जवळ सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय। ट्रेलर गाडीच्या चालकाने रिक्षा, चारचाकी वाहनं तसेच इतर अनेक गाड्यांना धडक दिली। गाडी रिव्हर्स मध्ये घेत असताना गाडी चालक विरोधी दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे। अंमळनेर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे। या अपघातात किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही। त्यांनी असा कांड केलाय ना, असा कांड तर फक्त आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो। असा सिरियल त्यांनी असं हकीकत मध्ये आज पहिल्यांदा लाईफ मध्ये पाहिलाय। तो अंमलची पोलीस चौकी तिथून जो रॉंग साइड आलाय, त्यांनी आरटीओनी त्याला अडवला नाही अडवला, त्यांनी काय केलं काय सगळ्यांना उडवत तो आलाय। सगळ्यांना उडवलं म्हणजे त्यांनी मागं पुढं पुढे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडवलं, रिव्हर्स टाकला। कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली, त्याच्यावरती एवढी जोरात दगडफेक केली। मग तो घाबरलाय की काय त्याचं त्याला माहिती, पण त्यांनी जे कांड केलेलं आहे मोठा कांड केलाय। पुढच्या गाड्या उडवले, परत रिव्हर्स टाकतो, रिव्हर्सच्या गाड्या उडवतात, जे डिवायडरला साईडला चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिवायडर क्रॉस करून रॉंग साईडने पळतो। बऱ्याचशा ऑटो आहेत, टू व्हीलर आहेत, एखादी पोलिसांची पण गाडी आहे, ऑटो भरपूर आहेत, एखादं फोर व्हीलर, टू व्हीलर आणि टू व्हीलर भरपूर आहेत, कमी 40-50 गाड्या आहेत। काही तो ज्या हिशोबाने तो मागं पुढे करत होता त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना उचलून टाकलं म्हणजे तो त्या हरकतच तसं करत होता तो। अरे समोरची गाडी धडाधड उडवतोय, रिव्हर्स टाकतोय, रिव्हर्सच्या गाड्या धडाधड उडवतोय, पब्लिक एवढी त्याच्यावरती दगडफेक करते। परत डिवायडरच्या गाड्या त्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पळाला। माझी मागणी ही माझी गाडीची भरपाई आणि जेवढे दिवस गाडी उभी राहील त्याची भरपाई। 0 लोनवरती गाडी आहे माझं, त्याच्यावरती सगळं माझं घर पाणी राशन पाणी सगळं त्याच्यावरती चालतं। आता ही माझी भरपाई मला कशी करणार आणि तुम्ही सांगा कशी देणार? म्हणजे आजपासून पकडून मला हे चाला। आता त्याला इन्क्वायरी करायला जाणार, महिनाभर लागणार, इन्शुरन्स करायला त्या अर्धे पैसे आम्हाला द्यावं लागणार। मग आमची रोजीरोटी फक्त त्याच्यावरती चालते, त्याच्यासाठी आम्ही काय करायचं? आता आम्ही कुणाची मागणी करायची?